दुपारच्या बातम्यांमध्ये सगळ्यांचं स्वागत। नमस्कार, मी अमित कत्रे। अदानी समूहाकडून होणाऱ्या धारावी पुनर्विकास प्रकल्पाबाबत धारावीकरांच्या समस्या जाणून घेण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी आज बैठक बोलावली होती। या बैठकीमध्ये धारावीतील व्यापारी, कोळी बांधव, लघु उद्योजक, रहिवासी अशा विविध क्षेत्रातील लोकांच्या समस्या उद्धव ठाकरेंनी समजून घेतल्या। अदानी समूहाकडून होणारा धारावी पुनर्विकास प्रकल्प ही धारावीची नाही तर मुंबईची समस्या झाली आहे। पात्र अपात्रतेचा खेळ करत असून धारावीच्या बाजूने शिवसेना पक्ष सोबत असेल असे बैठकीमध्ये उद्धव ठाकरे यांनी सर्वांना सांगितले। लवकरच या विरोधात आंदोलन करण्याची शक्यता सुद्धा वर्तवण्यात येते। उदय जाधव आमचे प्रतिनिधी अधिकची माहिती देतात। उदय, उद्धव ठाकरेंकडून ज्या समस्या त्या जाणून घेतलेल्या आहेत, काय इतर घडामोडी घडल्यात? पुन्हा एकदा प्रश्न विचारा। आज धारावी संदर्भामध्ये उद्धव ठाकरेंनी भेट घेतली आणि समस्या जाणून घेतलेल्या आहेत। अजून इतर काय घडामोडी त्या ठिकाणी घडल्या? आपण पाहतोय की अदानी समूहाकडून धारावीमध्ये होणारा जो पुनर्विकास प्रकल्प आहे त्या संदर्भात अनेक नाराजी जी आहे स्थानिक धारावीकरांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे मांडल्या होत्या। त्या संदर्भात आज मातोश्रीवरती पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बैठक बोलवली होती। या बैठकीमध्ये धारावीतील स्थानिक व्यापारी जे असतील, कोळी बांधव, लघु उद्योजक असतील, स्थानिक रहिवासी, त्याजवळ ठाकरे गटाचे अनेक पदाधिकारी त्या बैठकीला उपस्थित होते। आणि या बैठकीमध्ये अदानी समूहाकडून धारावी पुनर्विकास प्रकल्पामध्ये ज्या प्रकारे एक प्रकारे मनमानी करत आहेत त्या संदर्भातली जी आहे ती माहिती देण्यात आलेली आहे। आणि या संदर्भातली समस्या दूर करण्यासाठी एक पत्र जे आहे ते देखील देण्यात आलेलं आहे। त्याचबरोबर स्थानिक धारावीकर आहेत त्यांच्या अनेक घरांसंदर्भात पात्र आणि अपात्र हे ठरवण्याचे पूर्ण अधिकार जे आहेत अदानी आणि इतर समूहातील त्यांचे जे पदाधिकारी ते करत आहेत। आणि त्यामुळे स्थानिक धारावीकरांवरती खूप मोठी एक प्रकारे दुर्लक्ष केलं जात आहे, त्यांना त्रास होत आहे। आणि त्या संदर्भात आता निवेदन तर दिलेलं आहे आणि आता या संदर्भात पक्षप्रमुख यांनी सांगितलेलं की या संदर्भात आपण एक मोठं आंदोलन जे आहे ते करणार असल्याचं सांगितलं। आता हे आंदोलन मोर्चाचे ते कधी शिवसेना काढते हे आता पाहावं लागेल। निश्चित उदय, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।